श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे मठाधिपती माननीय श्री प्रदीप दादा सोनवणे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व ताईदादांचे स्वामीमय स्वागत आहे। आज आपण जो व्हिडिओ पाहणार आहोत तो आपल्या मठाबद्दल असणार आहे। लांबून लांबून ताईदादा आपल्या मठामध्ये येत असतात आणि आपल्या मठाबद्दल त्यांच्या हृदयस्पर्शी भावना आणि प्रतिक्रिया आपण आज जाणून घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ ताई, कुठून आलात आपण? मी बुलढाणा आले. बुलढाण्यावरून आला? किती दिवस झाले ताई आपल्या मठामध्ये येऊन? मला आता 3 दिवस झाले इथे. 3 दिवस ताईंना आपल्या मठामध्ये येऊन झालेले आहेत। ताई बुलढाण्यावरून आपल्या मठामध्ये आलेल्या आहेत। ताई तुम्ही पहिल्यांदाच मठात आलात का? नाही, मी 1-1.5 वर्षापासून यायला लागले. 1-1.5 वर्षापासून ताई आपल्या मठामध्ये येतात। ताई आपल्या मठाबद्दल दादांबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? दादांबद्दल सांगायचं तर सांगायला इतके शब्द नाही दादांमध्ये, कारण की इथल्या मठातली इतकी सुविधा वगैरे, दादाची सेवा वगैरे इतकी खूप चांगली आहे की इथं शब्द सुद्धा सुचत नाही सांगायला दादांबद्दल. जे दादा जी सेवा देतात त्यामध्ये 100% हो, रिझल्ट 101% रिझल्ट चांगले दादांचे. नक्कीच कारण ताई, की आम्हाला स्वतः आलेले ते ताईंना सुद्धा दादांच्या सेवेमधून खूप अनुभव आलेले आहेत आणि म्हणून ताई आपल्या स्वामी सेवेमध्ये जोडलेले आहेत। नक्कीच ताई, नक्कीच तुमच्या दादा लाईव्हला सांगत असतात की हे ताई दादांचं माहेर घर आहे, तर तुम्हाला ते योग्य वाटतंय की बरोबर आहे का? इथं आल्यानंतर दादा आम्हाला सगळी सोय घेतात, जेवले का, आले केव्हा आले, सगळं विचारपूस करतात आणि इथलं स्टॉप वगैरे सगळं चांगलं आहे. धन्यवाद ताई, माहेर धन्यवाद. घरचं वाटतं. माहेर घरासारखंच वाटतं ना? घरासारखंच वाटतं. नक्कीच ताई. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, श्री स्वामी समर्थ ताई, कुठून आलात ताई आपण? मी 5 पाचगणीवरनं ताई आपल्या मठामध्ये आलेले आहेत। ताई तुम्ही किती दिवस झाले मठामध्ये आलेले आहात? 3 दिवसापासून ताई आपल्या मठामध्ये आलेले आहेत। ताई तुम्ही आपल्या मठामध्ये येऊन काय सेवा केली? पारायण वगैरे काही केलंय का? म्हणजे दादांच्या सेवेवर तुमचा विश्वास आहे? दादांच्या सेवेने नक्की प्रश्न सुटतात। जे ताई 5 गणीवरनं आलेले आहेत, 3 दिवस झाले ताईंनी आपल्या मठामध्ये येऊन गुरुचरित्र पारायण सोहळा देखील संपन्न केलेला आहे। पारायण देखील ताईंनी आपल्या मठामध्ये केलेलं आहे। ताई आपल्या मठाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे ताई दादा बोलत असतात की हे माहेरघर आहे, तर असं तुम्हाला वाटतंय का? खरंच म्हणजे एवढं माहेरामध्ये पण भेटत नाही तेवढं इथं सुविधा आणि व्यवस्थित काळजी वगैरे घेतात आणि सगळं व्यवस्थित. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई, श्री स्वामी समर्थ. कुठून आलात ताई आपण? सोलापूर. सोलापूरवरनं ताई आलेल्या आहेत। ताई तुम्ही कधी आलात आपल्या मठामध्ये? 2 दिवसापूर्वी ताई सोलापूरवरून आपल्या मठामध्ये आलेल्या आहेत। ताई तुम्ही पहिल्यांदाच आलात का आपल्या मठात? तुम्ही महिला सेविकारी ग्रुपला जॉईन आहात त्याच्यावरनं आला की तुम्हाला आपल्या मठाबद्दल कोणी सांगितलं? मध्ये माझी एक मैत्रीण आहे, मग तिच्याकडून मी आले. हे ताईंना त्यांच्या मैत्रिणीने आपल्या मठाबद्दल सांगितलं आणि ताई आपल्या मठामध्ये आलेल्या आहेत। ताई तुम्हाला वाटतंय का मठामध्ये येऊन तुमच्या प्रश्नाचं नक्की 100% निवारण होईल? मी आता इथं आले, मला 4 फोन आले जे मला मी ज्या कामासाठी इथं आले ते माझं काम निम्मा वगैरे सक्सेस झाले. आत्ता जस्ट पण तोच फोन होता. मला आता 100% विश्वास आहे आणि स्वामींवर तर जसं माझा खूप विश्वास आहे. मी दर गुरुवारी न चुकता अक्कलकोटला जातीच आहे स्वामींचं दर्शन. म्हणजे आपल्या मठाची कमान पास केल्यानंतर 100%, 70% तर प्रश्न कमान पास केल्यानंतर सुटत असतो। म्हणजे तसं तुमच्या बाबतीत देखील तुम्हाला देखील तो स्वामी अनुभव आलेला आहे। नक्कीच ताई तुमचे उरलेले प्रश्न देखील नक्कीच सुटणार। श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. कुठून आलात आपण? मी निफाड तालुका रुई येथून आलेलो. दादा आपल्या मठामध्ये निफाडवरनं आलेले आहेत। दादा तुम्ही आपल्या मठामध्ये
मी 2 वर्षापासून मधून एक महिना इथं मठामध्ये थांबतो येतो. आणि आपल्या मठाबद्दल दादांबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? दादा इतकी काळजी घेतात का वेळेवर जेवण, वेळेवर पहाटे कमीत कमी 3 वाजेपर्यंत कुठलाही भक्त आला तर त्याला जेवण देतात. आम्हाला पण घरचे इतके काळजी घेतली, इतके दादा वेळोवेळी आमची काळजी घेतात. म्हणजे आपल्या मठामध्ये सर्व सेवा विनामूल्य दिल्या जातात का? विनामूल्य दिल्या जातात. संपूर्ण सेवा कुठल्याही प्रकारचं चार्ज वगैरे लावले जात नाही. दादांच्या सेवेमधून तुम्हाला काही प्रश्न तुमचे सुटले? भरपूर प्रश्न सुटले, संपूर्ण प्रश्न सुटले दादांनी दिलेल्या सेवेप्रमाणे. फक्त वेळेवर सेवा केली तर एकही प्रश्न दादांचा राहत नाही. नक्कीच दादा. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. ताई कुठून आलात तुम्ही? ताई जळगाववरून आलेला आहे. तुम्ही सोबतच आहात का ताई? दोन्ही ताई आपल्या मठामध्ये जळगाववरून आलेल्या आहेत. ताई तुम्ही कधी आलात आपल्या मठामध्ये? आम्ही शुक्रवारी चाललो. शुक्रवारी ताई आपल्या मठामध्ये आलेल्या आहेत. ताई आपल्या मठाबद्दल काय सांगू शकता? म्हणजे आपल्या मठामध्ये कशा सुविधा दिल्या जातात? दादा माहेरघर बोलतात, ते अगदी तुम्हाला कसं वाटतंय? बरोबर बोलता दादा. इथे येऊन अगदी कसलंच टेन्शन नाही. नाश्त्याचं नाही, चहा पाणी, खाणं, राहण्याची सोय सगळं व्यवस्थित आहे. आणि प्रश्न पण दादा अगदी व्यवस्थित घेतात. ताई आता तुम्ही एवढ्या लांबून आपल्या मठामध्ये आलात तर इथं सुरक्षेची देखील काळजी घेतली जाते? एकदम बरोबर. दादा स्वतः रात्रभर जागतात आणि सगळ्या त्यांच्या भाऊ बहिणींची काळजी घेतात. ताई, तुम्हाला जर इथं महिनाभर जरी राहायचं असेल तरी तुम्ही राहू शकता, बिनधास्त राहू शकता ताई. घरच्यांना अगदी टेन्शनच राहणार नाही. केवळ इथे आहे प्रदीप दादाच्या मठात. म्हणजे आपल्या मठामध्ये एवढी काळजी घेतली जाते की आपण महिनाभर देखील इथं सुरक्षित राहू शकतो, काही टेन्शन घेतलं जाणार नाही ताई. तुम्हाला देखील खूप छान वाटलं आपल्या मठामध्ये येऊन? कसं वाटलं? वयोमानाने जे आहे वृद्ध त्यांची सुद्धा व्यवस्थित काळजी घेतली. सगळ्यांची काळजी आपल्या मठामध्ये घेतली जाते ताई. जे आपल्या मठाबद्दल दादांबद्दल तुम्ही काय सांगू शकता अजून? दादांच्या सेवेमधून ताईंनी यावे की नाही? दादांचा शब्द म्हणजे शब्द असतो. दादा जे सांगतात तसंच होतं. फक्त ती सेवा जी आहे महाराजांची ती मनोभावे केली ती बरोबर फळ मिळतं. नक्कीच ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. कुठून आलात ताई आपण? मला आम्ही माझी मुलगी येऊन दिली ती शेवेतून. दादांनी मला घरी सेवा दिली. ताई तुमचा आवाज खूप कमी होतोय, थोडंसं मोठ्या आवाजात बोला म्हणजे ताई दादांना देखील ऐकायला येईल. मी ना पुण्यावरून आले. माझं नाव सुखबाई जानकर. माझ्या मुलगीने येऊन सेवा घेऊन दिली होती. दादाने मला सेवा दिली. मला खूप फरक पडला. नवनाथ पारायण घराचं स्तोत्र दिलं होतं मला. ते माझे एक पारायण झालं. आता दुसरं आज उद्या पण आहे. माझी पोरगी करते. मला खूप खूप फरक पडला. दादाने ना माझं पूर्ण आयुष्याचं चांगलंच केलं आहे. आणि मी माझ्या मुलालाही ना घेऊन आलेली आहे. माझा मुलगा आहे ना पूर्ण 2 वर्ष झालं त्याचा चेहरा भरून गेलाय, असं तोंडावरती उठलंय. तर मी त्याला घेऊन दादांकडे आलेली आहे आणि ते पूर्ण बरं होणार आहे, मला 100% गॅरंटी आहे. आणि माझा दादा आहे ना मला भावासारखा आहे. मला भाऊ आई बाप असं कोणी मानत नाही आहे. त्यामुळं माझा भाऊ आहे ना मला अत्यंत म्हणजे मी स्वामींच्या प्रार्थना करते की माझ्या भावाला आहे ना उदंड आयुष्य देव. एवढीच माझी. नक्कीच ताई. दादा सर्वांसाठी भाऊच आहे आणि तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आले त्यावरनं तुमचं सर्व आपल्या मठाबद्दल प्रेम कळतंय. तुमचा प्रश्न नक्कीच या सेवेमधून सुटणार आहे ताई. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपलं माहेरघर आहे, तुम्ही कधीही या ठिकाणी येऊ शकता. नक्की माझा भाऊ मला सांगितलंच आहे तुझ्या माहेरी येऊन राहा, किती दिवस राहा, तुम्हाला काही चिंता नाही, कसलं टेन्शन नाही, खाण्याची नाही, पिण्याची नाही, राहण्याचा कुठला 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही. पूर्ण अशी मुक्त सेवा सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांनी सेवा घ्यायची, करून घ्यायची, मनभावे करायची. सर्वांसाठी चांगलंच आहे. तुम्हाला दादांनी शब्द दिलाय की तुम्ही कधी इथं येऊ शकता, कधी बहिणीसारखं राहू शकता. हा, तुमच्या माहेरी तुम्ही कधी येऊन कितीही दिवस राहू शकता. अंगावरच्या कपड्यावर सुद्धा येऊन
तुम्ही राहू शकता एवढी काळजी माझा भाऊ घेत असतो. नक्कीच ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा, एक मिनिट तुमचा वेळ देता का? श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. कुठून आलात दादा आपण? मी संगमनेरवरून. किती दिवस झाले आहेत दादा आपल्या मठामध्ये येऊन तुम्हाला? 3 दिवसापासून म्हणजे चालूच आहे सर, पण सुरुवातीपासून इथंच आहे मठामध्ये. म्हणजे मठाची तुम्ही स्थापना आपल्या स्थापनेपासून आपल्या मठामध्ये येत येस येस असता. नेहमी सातत्याने दादांच्या स्वामींच्या सेवेसाठी आम्ही येत असतो इथे. आणि आता 3 दिवसापासून तुम्ही आपल्या मठामध्ये आहात. दादा, आपल्या मठामध्ये कशी सुविधा दिली जाते त्याबद्दल काही सांगू शकता तुम्ही? म्हणजे काही पैसे घेतले जातात, काही सुविधा आहे आपल्या मठामध्ये? आणि पैसे वगैरे तर हा काही विषय नाही पैशांचा, पण सर्व ज्या काही फॅसिलिटी आवश्यक असतात, ज्या सुविधा गरजेच्या असतात इथे येणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्याला, त्याचा जेवणाची व्यवस्था असेल, नाश्त्याची व्यवस्था असेल, त्याची राहण्याची व्यवस्था असेल, ही सर्व मोफत दादांच्या म्हणजे मठाच्या मार्फत ती केली जाते. आणि सर्वांचं संरक्षण अतिशय इथं महिला वर्ग जास्त प्रमाणात येत असतो. महिला वर्गाचं संरक्षण करण्यासाठी दादा रात्रभर स्वतः जागी असतात. हे आम्ही स्वतःहून पाहिलेले. गेली 3 वर्षापासून आम्ही दादांच्या सातत्याने संपर्कात आहोत की कोणत्या वेळेला दादांना भेटायला. दादा म्हणतात ह्या सगळ्या आलेल्या माता भगिनी ज्या आहेत त्यांचं संरक्षण मला गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने मठाचं म्हणजे इतकी हे होत चाललेली त्याची पब्लिसिटी, ज्याला लोकांचे जे अनुभव आहे त्या अनुभवामधून असं लक्षात येतं की म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर सुद्धा या सर्व गोष्टींची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. ती चर्चा का होते की लोकांना अनुभव येतो, लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवले जातात. आणि ते प्रश्न असे काही पैसे घेऊन सोडवले जात नाही, त्याच्यासाठी काही खर्च करावा लागत नाही, फक्त आपल्याला इथपर्यंत यावं लागतं. फक्त आपण इथपर्यंत आलं पाहिजे आलं आणि पाहिजे. सर्व विनम्र आणि सर्व विनम्रता सेवा. आपल्याकडे असली पाहिजे आणि स्वामींवरती निस्सीम श्रद्धा असली पाहिजे. आणि म्हणून मग स्वामी सांगतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नक्कीच नक्कीच दादा. आणि जिथं जिथं आपल्याला म्हणजे गरज वाटते स्वामींचं नुसतं नामस्मरण जरी केलं तरी आपला प्रश्न अगदी सहज गतीने सुटला जातो. आणि दादांना काही सांगावं लागत नाही, फक्त समोर माणूस बसतो, त्याचे काय प्रश्न आहेत, त्याच्या अडचणी काय आहेत ते पटापट दादा सांगतात आणि त्याच्या उपाय सुचवतात की बाबा तुम्ही अशी सेवा करा, स्वामींची सेवा करा. असं काही लिंबू तोडे गंडे गुंडे असे काही प्रकार नाही. सेवा स्वामींची करायची. फक्त स्वामी सेवा देत असतात दादा, Yes. बाकी काही नाही. बाकी दुसरे काही असे लिंबे म्हणजे तोडे ताडे असं काही प्रकार इथं चालत नाही. कारण स्वामी परमात्मा आहे, स्वामी हा ब्रह्मांड नायक आहे. आणि नक्कीच आणि नक्कीच. त्यांची सेवा दादा देत आहेत. म्हणजे शेवटी कसं आहे का ह्या कलियुगामध्ये भगवंतांनी जे अवतार धारण केला, स्वामींचा अवतार आविष्कार निर्माण झाला आणि कोणाच्या तरी मार्फत एक साधन पाहिजे. हो हो. ते साधन माध्यम पाहिजे. ते माध्यम आदरणीय प्रदीप दादा आहे. हा हा, म्हणजे दादांच्या माध्यमातून स्वामीची सेवा. माध्यमातून सर्व ताईदादांचे प्रश्न आपल्या प्रश्न मठामध्ये येऊन सुटत सोडवले असतात. जातात. म्हणजे नक्की सर्व ताईदादांनी आपल्या मठामध्ये यावं आणि हा. सेवेचा फायदा घेऊन आपले देखील प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी सोडवण्याचा. प्रयत्न आणि- करावा. नक्की दादा. समजा म्हणजे किमान भगवंतापर्यंत पोहोचण्याची जी पायरी असते, देवाकडे जाण्याची जी पायरी असते, तो जो मार्ग असतो, वेगवेगळ्या पंथामधून लोक परमेश्वराची आराधना करत असतात. परंतु स्वामी सेवा हा मार्ग एक असा आहे का तुमच्या प्रश्नाला उत्तर तुम्हीच सेवेतून शोधायचं आहे. नक्कीच नक्कीच दादा. म्हणजे एक दादांच्या माध्यमातून ती सेवा तुम्हाला दिली जाते, आपल्याला दिली जाते. आणि ती सेवा आपण परिपूर्ण श्रद्धेने जर आपण पूर्ण केली तर त्याचं फलित चांगलं आणि चांगलंच मिळतं. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. खूप छान दादा, खूप छान. श्री स्वामी समर्थ श्री दादा. स्वामी श्री स्वामी समर्थ, श्री समर्थ. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नंबर मग अशा आला होता तुझा, मग मी तर केलं वाटतं. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ ताई. कुठून आलात दादा आपण?
किती दिवस झाले दादा आपल्या मठामध्ये येऊन? जवळपास 1 वर्ष होईल आता. म्हणजे तुम्ही वर्षापासून सतत आपल्या मठामध्ये सेवेसाठी येत असतात. हो हो, ज्या ज्या वेळेला दादांनी आम्हाला बोलवलं त्या त्या वेळेला आम्ही इथे 1-1 महिना 2-2 महिने आम्ही मठामध्ये सेवा केली. म्हणजे दादांच्या सेवेमधून तुमचे काही प्रश्न नक्की सुटले असतील, त्यामुळे तुम्ही आपल्या मठामध्ये वारंवार येत असतात. 100%. एक एप्रिल महिन्याचा एक किस्सा होता. मठामध्ये पारायण चालू होतं 7 दिवसाचं. तुमचा थोडासा आवाज कमी वाटतोय दादा, थोडासा मोठ्या आवाजामध्ये बोला म्हणजे ताई दादांना देखील लक्षात येईल. एप्रिल महिन्यामध्ये मठामध्ये आपलं स्वामींचं पारायण होतं 7 दिवसाचं. त्यावेळेला आम्ही ते जवळपास 11 दिवस होतो सेवेला. आणि त्यावेळेला आम्ही घरी निघत होतो. त्यावेळेला दादांना आम्ही विचारलं की बाबा आम्ही निघू का. तर दादांनी आम्हाला संकेत दिला की नका, तुम्ही थांबा, जाऊ नका. तरी पण आम्ही न हे करता दादांचं न ऐकता तुम्ही निघून आम्ही गेलात. तिथून निघून गेलो. आणि गेल्यानंतर जवळपास घराच्या 10 किलोमीटरच्या अंतरावरती रात्री 1:15च्या आसपास आमचा भीषण असा अपघात झाला. गाडीने 3 पलट्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये आमची वाईफ आणि मुलगी आणि आम्ही स्वतः ड्रायव्हिंग करत होतो. आणि आमच्या केसालाही धक्का नाही लागला दादांमुळे आणि स्वामींमुळे. आणि गाडीचा जो नुकसान झालं होतं जवळपास 6-6.5 लाख रुपये नुकसान झालं गाडीचं. म्हणजे दादांनी तुम्हाला नाही सांगितलं, पण दादांचं न ऐकल्यामुळे आम्ही निघून गेलो. पण नक्कीच दादांचे आशीर्वाद आणि स्वामी महाराज तुमच्या सोबत होते, त्यामुळे तुमचा एवढा मोठा अपघात झालेला असताना देखील तुम्ही आज सुरक्षित आहात. सुरक्षित आहे. मग दादांच्या सेवेमध्ये तुम्हाला खूप मोठा अनुभव आलेला आहे दादा. नक्कीच खूप मोठा अनुभव आलेला आहे. आणि दादांचं जे कार्य आहे है ना, जगाच्या पाठीवरती असं एकमेव असं मठ आहे है ना, जिथे विनामूल्य सर्व काही चाललेलं आहे. आणि इथे जी सेफ्टी आहे, म्हणजे जी लेडीजच्या बाबतीत जी सेफ्टी आहे, ती सेफ्टी 1001% कुठल्याच ठिकाणी अशी सेफ्टी, गव्हर्नमेंटची पण सेफ्टी एवढी नाही. कारण इथं ताई दादा एवढ्या सेफ आहेत है ना. महिना 2-2 महिने 3-3 महिने इथे जरी आपली ताई आपली आई इथे राहिली मठामध्ये तरी त्यांची काळजी घेतली जाते. घरच्यांसारखी काळजी घेतली जाते है ना. घरी पण आपली कटकट असते, पण इथे कसलीच कटकट नाही. आणि वेळेवर दादा वारंवार विचारतात की तुम्ही जेवलात का, तब्येत ठीक आहे का नाही. आणि या सगळ्या गोष्टी आपल्या काळजी घेतात दादा. असं भव्यदिव्य एक मंदिर आपल्याकडे स्वामींचं बांधलेलं आहे. वारुळावरती आपलं स्वामींचं मंदिर बांधलेलं आहे. जगात एकमेव असं मंदिर आहे की ते वारुळावरती स्वामींचं मंदिर आहे. वारुळातून स्वामी प्रकट झाले होते. तर त्या पद्धतीने इथे आपल्याला बघायला मिळेल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठ नांदूर शिंगोटे. नक्कीच दादा, आपल्या मठामध्ये जगातील एकमेव पहिलं स्थान आहे. आपण वारुळाच्या वरती स्वामींना वास्तव्य दिलेलं आहे. नक्कीच दादा. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. कुठून आला ताई आपण? गांधारपुरावरून आलेले आहे ताई. आई तुम्ही पहिल्यांदाच आपल्या मठात आलात का? म्हणजे आई आपला मठ स्थापन झाला तेव्हापासून आपल्या मठामध्ये सतत सेवेसाठी येत असतात. आई आपल्या मठामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतं, प्रसन्न वाटतं. असं वाटतं सोडून जाऊ नये, इथंच राहावं. आईला वाटतंय मठ सोडून जाऊ नये, इथंच राहावं. नक्कीच आई, कारण हे दादा बोलतात ताईंचं माहेरघर आहे, म्हणजे तसंच तुम्हाला आपल्या मठात येऊन वाटतंय. आपल्या मठामध्ये सर्व सुविधा दिल्या जातात ताई तुम्हाला? अगदी मानाने यात्रांनी वागवल्या सगळे ताई. दादा तर ताईच म्हणतात सगळे. अगदी हे नाही स्वतःचा रक्ताचा भाऊ नाही एवढा माणसाला हे करणार. एवढं दादांचे सगळ्या बहिणी अगदी बहिणींसारखं वागवतात. नाताचा रक्ताचा भाऊ नाही एवढं नाती जपणार, एवढे नाती जपतात दादा. हो ना ताई, नक्कीच दादा. दादांचा कधीच असं आदरण हे नाही का, असं बोलणार नाही उद्धटपणे, काही नाही. आल्यावर म्हणतात ताई जेवले का, चहा घ्या, कमाला राहा. असं ताई असं म्हणतात आपल्या मठामध्ये सर्व सुविधा विनामूल्य दिल्या जातात, ते खरं आहे का? हो, दिल्या जातात. 1 रुपया घेतला जात नाही. म्हणजे तुम्ही मठ चालू झाला तेव्हापासून आपल्या मठात येत आहे, तर तुम्ही तेव्हापासून पाहताय. नक्कीच पहिल्या ताई. पाराणापासून मी इथे. हो ना ताई. हो ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.
स्वामी समर्थ दादा. कुठून आलात दादा? नंदुरबार वरनं दादा आपल्या मठामध्ये आलेला आहे. दादा तुम्ही कधी आलात आपल्या मठामध्ये? मी काल आलो. फॅमिली अगोदर आलेली होती. हम्म. आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे. काही प्रश्न आहेत आता ते मांडायचे दादांजवळ आणि विश्वास पण आहे की स्वामींच्या आशीर्वादाने ते लवकरात लवकर मार्गी लागतील. दादा तुम्ही पहिल्यांदा आपल्या मठामध्ये आलात, मग तुम्हाला आपल्या मठाबद्दल कसं कळालं? माझी बहीण इथं अगोदर येऊन गेली होती. हा. त्यांना काही प्रॉब्लेम होता त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला सांगितलं. बरेचशा लोकांनी त्यांचे जे फरक पडले त्यांनी ते आम्हाला सांगितलं होतं. तर मग जो संकटामध्ये असेल तो कुठेही जाण्यास तयार राहतो. मग स्वामींचा पहिले अनुभव आहेच आपल्याला. म्हटलं स्वामींचाच मार्ग योग्य. म्हणजे तुम्ही आता एवढ्या विश्वासानं आपल्या मठामध्ये आलेला आहात तर तुम्हाला 100% खात्री आहे की तुमचा प्रश्न इथं आलेत म्हणजे होईल, सुटणारच? 100% होईल. नक्की सुटणार ना हो, दादा? नक्की. तुम्हाला आता तुम्ही पहिल्यांदाच आलाय तर तुम्हाला मग आपल्या मठामध्ये काय सुविधा म्हणजे तुम्हाला काही पैसे वगैरे कोणी मागितले का? नाही, पैसे वगैरे काही नाही. आपल्या सर्व मठामध्ये व्यवस्थित आहे. सर्व विनामूल्य सर्व असतं ना व्यवस्थित. दादा? नक्की दादा. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. कुठून आलात ताई? ताई पण तुम्ही दादांसोबतच आहात? अच्छा, ताई पण दादांसोबतच आहेत. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ दादा. कुठून आलात दादा आपण? आम्ही नगरवरून आलो. दादा नगरवरनं आलेले आहेत. कधी आलात दादा आपल्या मठामध्ये? मठामध्ये 2 दिवस झाले का आलो. 2 दिवसापासून दादा आपल्या मठामध्ये आलेले आहात. दादा तुम्ही पहिल्यांदाच आलाय की याच्या अगोदर पण आपल्या मठामध्ये राहिलेले आहात, आलेला आहात? त्याच्या अगोदर म्हणजे 4-5 महिन्यांपासून आम्ही येतोय कंटिन्यू आणि प्रत्येक दरबाराला येतोय, कंटिन्यू येतोय आम्ही. मग तुम्ही 4-5 महिन्यापासून आपल्या मठामध्ये येत असतात तर मग आपल्या मठामध्ये कशा सुविधा दिल्या जातात? काही पैसे वगैरे तुमच्याकडे मागितले गेले की काही अनुभव तुम्हाला आलेत का आपल्या स्वामी सेवेमधून, दादांच्या सेवेमधून? काही सांगायचं झालं ना तर म्हणजे आम्ही आल्यानंतर तसं काही पैशाचं वगैरे तर कधीच काही नाही आणि इथं राहण्याची, जेवणाची, ते नाश्त्याची संपूर्ण सोय म्हणजे असं काही अडचण नाही का पैसे नाहीत म्हणून तुम्हाला नाही म्हटलं कोणत्या गोष्टीला किंवा काय असं कधीच नाही. आणि अनुभव म्हटलं तर अनुभव खूप आहेत. म्हणजे तुम्हाला दादांच्या सेवेमधून खूप सारे अनुभव आलेले आहात म्हणून तुम्ही आपल्या मठामध्ये येत असतात दादा. नक्की दादा. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. कालचे आपले अनुभव टाकलेत का? श्री स्वामी समर्थ. आज आपण आपल्या मठाबद्दल माहिती जाणून घेत आहोत आणि जे ताई दादांना आपल्या मठामध्ये येऊन कसं वाटतं हे देखील आपण त्यांच्याच मुखातून ऐकत आहोत. आणि स्वामी महाराजांचा रोज आपण अभिषेक गुरुवारचा पाहत असतो. आपलं हे मठामधील मंदिर आहे, जगामधील एकमेव मंदिर आहे जे वारुळाच्या वरती आहे. स्वामींचं वास्तव्य आपण वारुळाच्या वरती दिलेला आहात. आणि बघा कुठेही स्वामींचा जन्म हा वारुळातूनच झालेला आहे म्हणून आपण खाली वारुळ आहे आणि वरती आपण स्वामींना वास्तव्य दिलेलं आहे. असं जगामध्ये कुठेही तुम्हाला पाहायला भेटणार नाही. ते आपल्या मठामध्ये एकमेव मंदिर आहे. म्हणून सर्व काही दादांना विनंती आहे की आपण नक्की आपल्या मठामध्ये भेट द्यावी. आपल्या मठामध्ये सर्व सुविधा विनामूल्य दिल्या जातात. एकदा आपण मठामध्ये जाऊयात आणि तिथल्या देखील काही ताई दादांना त्यांचे काय अनुभव आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. श्री स्वामी समर्थ दादा. कुठून आलात दादा आपण? मुंबईवरनं दादा आपल्या मठामध्ये आलेला आहेत. दादा तुम्ही कधी आलात आपल्या मठामध्ये? 4 वर्ष म्हणजे 4 वर्षापासून दादा आपल्या मठामध्ये येत आहात आणि आजच आलात की काल परवा आलेला आहात? आजच दादा आपल्या मठामध्ये आलेले आहेत. दादा तुम्ही आपल्या मठामध्ये 4 वर्षापासून येत आहेत म्हणजे मठ जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासून तुम्ही आपल्या मठामध्ये येत आहेत. तर मग दादांच्या सेवेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की दादांच्या सेवेतून प्रश्न सुटतील की नाही सुटणार?
दादांचे आधी प्रश्न सर्व सुटलेले आमचे सर्व, पण दादासाठी आज भेट घ्यासाठी फक्त काल आम्ही आलेलो. म्हणजे दादांच्या सेवेमधून तुमचे सर्व प्रश्न सुटलेले आहात आणि म्हणून तुम्ही पुन्हा एकदा दादांची भेट घेण्यासाठी आपल्या मठात आलेला आहात. आपल्या मठामध्ये सर्व सुविधा विनामूल्य असतात. मग विनामूल्य सेवा. सर्व विनामूल्य आहे नक्कीच ना दादा? 4 वर्ष जातो विनामूल्य सगळं सेवा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हापासून येतात तेव्हापासून म्हणजे मठ चालू झाल्यापासून तर सर्व विनामूल्य दिलं जाते. हो दादा. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. इथं देखील आपण काही ताई दादांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ ताई. कुठून आलात ताई आपण? ठाण्यावरनं ताई आलेला आहे. ताई तुम्ही कुठून आलाय? ताई मुंबईवरनं आणि ठाण्यावरनं आपल्या मठामध्ये आलेले आहात. ताई कधीपासून तुम्ही आपल्या मठामध्ये आलेला आहात? आज मी पहिल्यांदाच आलेली आहे, पण मी सेवा करते स्वामी. आपल्या मठामध्ये पहिल्यांदाच आलात का ताई तुम्ही? आलेली तुम्हाला आपल्या मठाबद्दल कोणी सांगितलं ताई? मठाबद्दल मला म्हणजे बरेच माझ्या ओळखीचे आहेत त्यांनी, पण मी डायरेक्ट जॉईन झाली याच्यामध्ये. म्हणजे युट्यूब वरनं तुम्ही आपल्या मठामध्ये आलेला आहात आणि तुम्ही पहिल्यांदाच आलाय, तर मग तुम्हाला तेवढी 100% खात्री आहे की इथं पहिल्यांदा आल्यावर तुमचा प्रश्न नक्की सुटेल म्हणून? हो, मला 100% खात्री आहे आणि रात्रीपासून बघते मी, तर मला म्हणजे खूपच 100% हे वाटत आहे. मग ताई तुम्ही पहिल्यांदा आलेला आहात, तर मग दादांच्या सेवेवर तुमचा पूर्ण विश्वास बसलेला आहे. तुम्ही पहिल्यांदाच आला तर मग तुम्हाला इथं कसं ट्रीट केलं गेलं? म्हणजे सर्व सेवा विनामूल्य दिल्या गेल्या का? विनामूल्य आहेत मला सगळ्या सेवा. चहा, नाश्ता, जेवण, राहणं सगळं विनामूल्य आहे. म्हणजे आपल्या मठामध्ये कंटिन्यू विनामूल्य असतं ते अगदी खरं आहे. खरंच आहे. नक्कीच ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी आणि मी समर्थ. म्हणजे बराच प्रयत्न करेन, म्हणजे बऱ्याच लोकांना असं जॉईन करायचं बराच नक्कीच ताई. स्वामी सेवेकरी आपण जोडले पाहिजे, जेणेकरून ज्या ताई दादांना प्रश्न आहेत त्यांचे देखील प्रश्न मार्गी लागले पाहिजे ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ बाबा. कुठून आलात बाबा आपण? पंढरपूरवरून बाबा आलेले आहेत. बाबा तुम्ही कधी आलात आपल्या मठामध्ये? काल दुपारी आलो, काल 11:30 वाजता. काल बाबा आपल्या मठामध्ये आलेले आहात. बाबा तुम्ही आता तुमचं वय खूप झालेलं आहे, तर इथं आल्यानंतर तुम्हाला काही त्रास वगैरे झाला का? काही नाही. म्हणजे जसं घरी तुम्ही राहत होता तसंच इथंही राहता? साऱ्यापेक्षा सुव्यवस्था अशी वाटली. म्हणजे सगळी व्यवस्था तुमची इथं झाली गेली. मन प्रसन्न झालं. बाबांचं मन देखील आपल्या मठामध्ये येऊन प्रसन्न झालेलं आहे. बाबा तुमचे जे काही प्रश्न असतील ते नक्की सुटणार असं तुम्हाला खात्री आहे? खात्री. म्हणूनच थांबलो. मला दादांची गाठ घेतली होती. तर ती म्हणले सुटणार आहे, तर तुम्हाला उद्या स्वतः चालू आहे. म्हणजे दादांनी शब्द दिलेला आहे की तुमचे प्रश्न नक्की सुटणार आणि त्या शब्दावर तुमची खात्री देखील आहे. खात्री आहे. नक्कीच बाबा. श्री स्वामी समर्थ बाबा. स्वामी समर्थ. व्हिडिओ काढून झाला ना दादा मग बोलू. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. कुठून आलात ताई? ताई तुमचा आवाज येत नाही, थोडंसं मोठ्या आवाजात बोला. अकोल्यावरनं ताई आलेल्या आहात. ताई तुम्ही कधी आलात आपल्या मठामध्ये? म्हणजे ताई दरबारासाठी आपल्या मठामध्ये आलेल्या आहेत. ताई तुम्ही पहिल्यांदाच आलात का? तुम्ही महिला सेवेकरी ग्रुपला देखील जॉईन असाल. ताई आपल्या मठाचा अनुभव ऐकून तुम्हाला कसं वाटतंय? हे तुमचा देखील प्रश्न सुटला जाईल अशी तुम्हाला अपेक्षा आहे? नक्कीच ताई. तुमचे देखील प्रश्न सर्व सुटतील. श्री स्वामी समर्थ ताई.
मोठ्या आवाजात बोला ताई. श्री स्वामी समर्थ. कुठून आला ताई? मुंबईवरनं आलेल्या ताई आपल्या मठामध्ये. कधी आला ताई? परवा आई आपल्या मठामध्ये आलेला आहात आणि अजूनही आपल्या मठामध्ये आहेत ताई. तुम्हाला इथं सर्व सुविधा विनामूल्य दिल्या गेल्या. माहेरघर आहे ते अगदी खरं आहे. नक्कीच ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. कुठून आलात ताई? लोणीवरनं ताई आलेल्या आहेत. ताई तुम्ही कुठून आला? पुण्यावरून आलेले. ताई पुण्यावरनं आपल्या मठामध्ये आलेल्या आहेत. कधी आलात ताई? मी शुक्रवार आली आहे संध्याकाळी. शुक्रवारपासून ताई आपल्या मठामध्ये थांबलेला आहात तुम्ही. ताई आपल्या मठामध्ये दादा बोलतात माहेरघर आहे ते खरं आहे का? खरं आहे, म्हणजे भावाची कमी वाटत नाही इथं आणि माहेरात असल्यासारखंच वाटतं इथं. हो ना ताई. तुमचे प्रश्न देखील सुटतील अशी तुम्हाला 100% खात्री आहे. मी त्या विश्वासानेच इथे आलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की माझे प्रश्न सुटणार आहे. नक्कीच ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी कुठून आलात दादा? जोडगाव मालेगाव तालुका. मालेगाववरनं दादा आपल्या मठात आलेले आहे. दादा कधी आलात तुम्ही आपल्या मठात? शुक्रवारपासून दादा आपल्या मठामध्ये आलेले आहात. दादा तुम्हाला इथं सर्व सुविधा विनामूल्य दिल्या गेल्या. काही पैशाची मागणी वगैरे काहीच नाही. ताई दादा तुम्ही पहिल्यांदाच आपल्या मठात आलात का? तुम्ही कोणामार्फत आलात? पहिल्यांदा आला म्हटल्यानंतर आपल्या मठाची माहिती तुम्हाला कशी भेटली? शालक कन्नडला होता, त्याने माहिती दिली. त्याला एका महिन्यात फोन लागला इथला. म्हणजे त्यांचा प्रश्न मार्गी लागला दादांच्या सेवेमधून आणि त्याच विश्वासावर तुम्ही आज आपल्या मठामध्ये आले. तुमचा देखील प्रश्न सुटेल अशी तुम्हाला खात्री वाटते? नक्कीच दादा. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. कुठून आलात दादा? मुंबईवरनं दादा आपल्या मठामध्ये आलेले. दादा तुम्ही कधी आलात आपल्या मठात? 2 दिवसापासून दादा आपल्या मठामध्ये आले आहेत. दादा पहिल्यांदाच आलात का? कोणामार्फत आला? म्हणजे आपल्या मठाबद्दल तुम्हाला कसं कळालं? दादा युट्यूब वरने माहिती घेऊन आपल्या मठामध्ये आलेले आहेत आणि दादांचे देखील सर्व प्रश्न नक्कीच सुटणार आहेत दादा अशी तुम्हाला खात्री आहे. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ ताई. मी अनुष्का देशमुख नागपूरवरून आलेली आहे. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. कुठून आलात तुम्ही? स्वामी समर्थ मी अनुष्का देशमुख नागपूरवरून आली आहे. नागपूरवरनं ताई आपल्या मठामध्ये आलेल्या आहेत. ताई किती दिवस झाले तुम्ही आपल्या मठ? शुक्रवारी सकाळपासून आली आहे. अच्छा म्हणजे 3 ते 4 दिवस आपल्या मठामध्ये ताईंना येऊन झालेले आहेत. ताई तुम्ही पहिल्यांदाच आपल्या मठात आलात पहिल्यांदाच आली आहे. आणि आपल्या मठाला दादा माहेरघर म्हणतायत ते खरं आहे का ताई? हो अगदी खरं आहे. पण दादा तर आपलं भावाचं कर्तव्य तर चोखपणे बजावत आहेत, पण बहिणींनी सुद्धा आपलं कर्तव्य बजवायला पाहिजे असं माझं मत आहे. त्यांना म्हणजे कॉपरेट करून. नक्कीच ताई. म्हणजे सर्वांचे प्रश्न मार्गी लागतीलच इथं जर आपणही सहकार्य केलं तर. त्यांच्या म्हणजे मी आता 4 दिवसापासून बघते त्यांच्या कामावरनं त्यांची जी तळमळ आहे त्यावरनं तर असं वाटते की आमचे प्रश्न मार्गी लागतील, पण आम्ही सुद्धा त्यांना कॉपरेट करायला पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच ताई. नक्कीच. जर ताई आपल्या मठामध्ये असं म्हणतात की सुरक्षा एवढी आहे की एखादी ताई महिनाभर देखील इथं राहू शकते, ते खरं आहे का? जर तुम्हाला जर तुमच्या ताईला इथं ठेवायची वेळ आली तर तुम्ही ठेवू शकाल? हो नक्कीच. एवढी खात्री तुम्हाला आहे आपल्या मठाबद्दल? नक्कीच ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ ताई. ताई कुठून आलात तुम्ही? ताई बारामतीवरनं आपल्या मठामध्ये आलेला आहे. ताई कधी आलात तुम्ही आपल्या मठामध्ये? शुक्रवारपासून ताई आपल्या मठामध्ये आलेले आहेत. ताई तुम्ही शुक्रवार म्हणजे 3 दिवस आपल्या मठामध्ये येऊन तुम्हाला झालेले आहेत. 3 दिवसापासून ताई आपल्या मठामध्ये ताई दादा लाईव्हला बोलत असतात की हे ताई दादांचं माहेरघर आहे. तर मग तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? खरंच हे माहेरघर आहे का? व्यवस्थित सोय होत आहे. म्हणजे चहा नाश्ता जेवण वगैरे सर्व टायमाच्या टायमाला म्हणजे 3 दिवसापासून सर्व सुविधा तुम्हाला इथं माहेरघरासारख्या दिल्या गेल्या. ताई तुम्ही एवढ्या लांबून इथं आलात म्हणजे पहिल्यांदाच आलेला आहात का? हो, पहिल्यांदाच युट्यूबवरूनच बघितलं. म्हणजे ताई वरून आपल्या मठाची माहिती घेऊन आपल्या मठामध्ये आलेला आहे. तुम्हाला 100% खात्री आहे की दादांच्या शेजारी तुमचा प्रश्न नक्की सुटेल? हो, 100% आम्हाला स्वामींना बोलून घेतलं इथं दादांच्या पाशी. माझा पूर्ण विश्वास आहे. नक्कीच ताई, नक्कीच ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. ताई तुम्ही कुठून आलेला आहात? ताई शिर्डीवरून आपल्या मठात आलेले आहात. तर ताई तुम्ही कुठून आले? ठाण्यावर. त्या ताई ठाण्यावरून आपल्या मठात आले. ताई आई तुम्ही कुठून आलेला? बारामतीवरून आलेले आहेत. आणि ताई तुम्ही सगळे पहिल्यांदा आपल्या मठामध्ये आलेले आहात? आपल्या मठामध्ये या ताई सर्व पहिल्यांदाच आलेल्या आहात. आणि जे 3 दिवसापासून तुम्ही आपल्या मठामध्ये आहात, तर मग तुम्हाला आपल्या मठाबद्दल काय वाटतं? म्हणजे काही तुम्हाला सोय कशी झाली ताई? आपल्या मठामध्ये ताई सुरक्षित आहात की नाही? म्हणजे महिनाभर जरी तुम्ही इथं राहू शकता सुरक्षित, एवढी काळजी आपल्या मठामध्ये घेतली होती. काही पैशाची मागणी वगैरे ताई तुमच्याकडे? जेवढं दादा बोलून तेवढं कमी. म्हणजे दादांचे शब्द, दादांची सेवा जी आहे त्याच्यावर तुमचा 100% विश्वास आहे आणि तुम्हाला पूर्ण खात्री झालेली आहे दादांच्या सेवेने तुमचा प्रश्न नक्कीच सुटेल. मग बाकीच्या ताई दादांना तुम्ही काय विनंती करू इच्छिता की त्यांनी त्यांचे प्रश्न घेऊन आपल्या मठामध्ये? आम्ही सांगणार. नक्कीच ताई, नक्कीच. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. दादा कुठून आलेला आहात दादा? आपण दादा नाशिकवरून आपल्या मठामध्ये आलेले आहेत. दादा तुम्ही पण तुमचा प्रश्न घेऊनच आपल्या मठात आला? तुम्ही पहिल्यांदा आलाय का दादा? आपल्या मठाबद्दल तुम्हाला कोणी सांगितलं? दादांच्या घरचे आपल्या मठामध्ये अगोदर येऊन गेलेले होते आणि त्यांच्यासोबतच दादा देखील आपल्या मठामध्ये आलेले आहेत. दादा तुम्हाला आपल्या दादांच्या सेवेवर 100% खात्री आहे? तुमचा प्रश्न सुटेल अशी नक्की तुम्हाला गॅरंटी आहे? दादा आपल्या मठामध्ये जर एखाद्या तुमच्या ताईला ठेवायची जर वेळ आली तर तुम्ही स्वइच्छेने तिला जर इथं आपल्या मठात ठेवलं तर तेवढी सुरक्षा आपल्या मठामध्ये घेतली जाते का? म्हणजे 100% तुम्ही सुरक्षेच्या बाबतीत इथे शुअर आहात की तुम्ही तुमच्या ताईला देखील ठेवू शकता? नक्कीच दादा. श्री स्वामी समर्थ. दादा श्री स्वामी समर्थ. सेवा दिली.